ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अखेर प्रिया अस्मिता दोघींनी डावा साधून अर्जुन सायलीच्या जुळलेल्या नात्यावरती खूप मोठं विघ्न आणलेलं आहे आणि या विघ्नामध्ये अर्जुन सायली आता एकमेकांपासून दुरावणार आहेत. आणि ज्यावेळी पूर्णाची स्वतः सायलीला घराबाहेर काढत प्रियासोबत अर्जुनच्या लग्नाचा घाट घालणार आहे, त्याच वेळेस अर्जुन तो फक्त आणि फक्त सायलीचाच असल्याचे सांगून सर्वांनाच हादरवत अखेर अर्जुन सायलीशीच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे. परंतु आता प्रिया अस्मिता दोघी मिळून अर्जुन सायलीच्या रूममधून ते कॉन्ट्रॅक्ट पेपर नक्की कसे मिळवतील, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य प्रिया अस्मिता दोघीही सुभेदारांच्या समोर कसं घेऊन येतील आणि अर्जुन तिथे खूप मोठा सायलीसोबतचा लग्नाचा निर्णय घेऊन पूर्णाची निर्णयावरती तो पाणी कसा फेरेल हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुभेदारांनी सर्वांनीच मिळून सायली अर्जुनसाठी खास सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि जे सरप्राईज त्या दोघांनाही दिलेलं असतं ते त्यांना खूपच आवडलेलं असतं. ज्यावेळी अर्जुन सायली त्यांच्या लग्नाचे, त्यानंतर त्यांच्या हनीमूनचे आणि घरात जे रिच्युअल्स केलेले असतात त्या सर्वांचे फोटो पाहतात आणि त्या दोघांच्याही जुन्या आठवणी जाग्या होतात आणि दोघेही खूप खुश असतात. तर तोचपर्यंत सायली अर्जुनने घरातील सर्वांना सांगितलेलं असतं की सायलीने खास अर्जुनसाठी टेबल बुक केलं आहे आणि ते दोघेही डिनरला जाणार आहेत. सायली खूप छान तयार होते आणि त्यानंतर ती घरातल्या सर्वांना सांगून तेथून बाहेर पडते, कारण सायलीला पुढे जाऊन सगळी काही तयारी बघायची असते. सायली त्यानंतर एकटीच कॅफे यार्डमध्ये पोहोचते. तर तोचपर्यंत अर्जुनही उतावीळ झालेला असतो सायलीला प्रेमाची कबुली देण्यासाठी आणि चैतन्य देखील त्याची तयार होण्यामध्ये मदत करत असतो. अर्जुन खूप छान तयार होतो आणि अर्जुन कॅफे यार्डला जायला निघालेला असतो. त्याच वेळेस चैतन्य त्याला कानमंत्र देतो की अर्जुन, आता हीच ती वेळ आहे, आज तुझ्या कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा दिवस आहे, आता सायली वहिनी तुझी ऑफिशियल बायको असेल. तेव्हा अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की हा विचार करूनच मी खूप खुश होतो आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे जा पटकन, सायली वहिनी पुढे गेली आहे ना, तुझी वाट पाहत असेल ती. अर्जुनही म्हणतो की हो. अर्जुनने सायलीसाठी खास जी रिंग आणलेली असते ती घेऊन अर्जुन घराबाहेर पडतो. तोचपर्यंत इकडे प्रियाचं नवं कारस्थान सुरू झालेलं असतं. प्रिया अस्मिताला घेऊन रूममध्ये येते आणि ती सांगते की अस्मिता प्लीज, आता आपल्याकडे शेवटची संधी आहे आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अस्मिता तिला विचारते की कसली शेवटची संधी, कसला वेळ, तन्वी नक्की चाललंय तरी काय तुझं. त्यावरती प्रिया सांगते हे बघा अस्मिता, आपल्याकडे कसला कमी वेळ आहे याबद्दल मी तुला नक्कीच सांगेन, परंतु आता घरातील सर्वजण एकमेकांना बोलण्यात बिझी आहेत आणि याच संधीचा फायदा घेऊन आपण अर्जुन सायलीच्या खोलीत जायचं आहे आणि आजच्या आज त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या खोट्या लग्नाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. अस्मिता थोडी घाबरते. अस्मिता म्हणते की तन्वी, अगं नको नको, आपण हे सगळं करायला नको. जर का आपण पुन्हा फसलो आणि आपण अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांच्या समोर नाही घेऊन आलो तर तुला तर सुभेदारांचे घराचे दरवाजे बंद तर होतीलच, तुझ्यासोबत मला देखील होतील. अस्मिता थोडी घाबरलेली असते. प्रिया तिला म्हणते की काही होणार नाहीये अस्मिता, आपल्याकडे शेवटची संधी आहे आणि ही संधी मला आता तुला समजावत बसण्यात वाया घालवायची नाहीये. माझ्यावरती फक्त विश्वास ठेव. या सगळ्यांमध्ये मी तुला अजिबात अडकू देणार नाही आणि जरी अडकलो तरी देखील सगळं काही मी माझ्यावरती घेईन आणि तुला सेफ ठेवेन. तरी येतील ना तू. हे बघ, आपल्या दोघींनाही माहिती आहे की अर्जुन सायली खरे नवरा बायको नाही आहेत. त्यांनी लग्नाचं फक्त कॉन्ट्रॅक्ट केलं होतं आणि ते दाखवण्यापुरतं सर्वांच्या समोर प्रेमाचं नाटक करतायत, परंतु ते खरोखरचे एकमेकांच्या प्रेमात पडलेत. अस्मिता, आज सायलीने त्याच्यासाठी खास टेबल बुक केलं आहे आणि अर्जुनही कॅफे यार्डमध्ये गेला आहे ना, तर ते दोघे आज एकमेकांना प्रेमाची कबुली देणार आहेत. अस्मिताला मोठा धक्काच बसतो. अस्मिता विचारते की तन्वी, परंतु तुला कसं समजलं. तेव्हा प्रिया सांगते की ते महत्त्वाचं नाही आहे अस्मिता, आपल्याकडे आता फक्त शेवटची संधी उरली आहे. कारण अर्जुन सायलीने जर आता प्रेमाची कबुली दिली आणि त्यानंतर ते जर का घरी परतले तर आल्यानंतर सर्वात आधी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर कायमचे फाडून फेकून देतील किंवा त्याचा सोक्षमोक्ष लावतील. ना रहेगा पास और ना बजेगी बासुरी. आणि घरातले सर्वच जण नेहमीप्रमाणे
त्यांच्या या प्रेमावरती विश्वास ठेवतील. परंतु अर्जुन सायलीने किती मोठी घरच्यांची फसवणूक केली आहे हे सत्य आपल्याला सर्वांच्या समोर घेऊन यावं लागेल अस्मिता. तेव्हा अस्मिता देखील आता प्रियाला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधण्यासाठी साथ देते. ज्यावेळी दोघेही बाहेर हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा घरात सर्वच जण एकमेकांना बोलण्यात व्यस्त असतात. याच संधीचा फायदा घेऊन प्रिया व अस्मिता चोर पावलांनी अर्जुन सायलीच्या रूममध्ये शिरतात आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य बाहेर काढण्यासाठी, अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचा पर्दा फाश करण्यासाठी त्यांचं पेपर शोधण्याचा पुढचा प्लॅन सुरू झालेला असतो. तर तोचपर्यंत इकडे सायली कॅफे यार्डमध्ये पोहोचलेली असते आणि त्यानंतर तिने मॅनेजरला अगदी जशी तयारी सांगितली होती तशीच त्यांनी केली आहे का, आजूबाजूला कुठे सायलीची फुले तर नाही आहेत ना, हे सगळे काही चौकशी सायली करत असते. त्यानंतर पूर्ण टेबल ती चेक करते आणि सगळं काही सेफ वाटल्यानंतर सायली अर्जुनची वाट पाहतच थांबलेली असते. सायली खूप खुश असते. अखेर तो क्षण सायलीच्या आयुष्यात आलेला असतो. अर्जुन सायलीच्या विचारांमध्येच हरवून गेलेला असतो आणि तोही कॅफे यार्डकडे यायला निघालेला असतो. इतक्यातच अर्जुन पोहोचतो. ज्यावेळी अर्जुन कॅफे यार्डमध्ये पोहोचतो तेव्हा त्याने त्याच्या खिशात जी सायलीसाठीची डायमंड रिंग आणलेली असते ती पाहून तो खूपच खुश झालेला असतो. तर तोचपर्यंत इकडे सायलीची ही नेमकी तीच अवस्था असते. अर्जुनच्या प्रेमामध्ये सायली देखील फार वेडी झालेली असते आणि ती त्याची वाट पाहत असतानाच अचानकपणे अर्जुनची धमाकेदार तिथे एंट्री होते. हिरो स्टाईलने एंट्री घेत सायलीच्या समोर उभं राहून अर्जुन अखेर त्याच्या मनातील प्रेमाची कबुली देऊनच टाकतो. अर्जुन सायलीला आल्यानंतर म्हणतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सायलीही म्हणते की मला देखील तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन तिथे सायलीला आय लव्ह यू म्हणत प्रेमाची कबुली देतो. तेव्हा सायली खूप खुश होते, अगदी आनंदाने वेडीपिशी होते. तिच्या आयुष्यातला तो क्षण, आनंदाचा क्षण ती जगत असते. आणि त्याचनंतर अर्जुन तिथे विचारतो की तुम्हालाही मला काहीतरी सांगायचं आहे ना. तेव्हा सायली म्हणते की हो, माझीही मनातली भावना मला व्यक्त करायची आहे. आणि सायली देखील सांगून टाकते की मीही तुमच्या प्रेमात पडले आहे. अर्जुन देखील तितकाच खुश होतो, अगदी आनंदाने वेडापिसा झालेला असतो. त्याचनंतर अर्जुन हा सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि त्याने जी डायमंड रिंग त्याच्यासाठी आणलेली असते ती रिंग तिच्या बोटामध्ये घालतो. सायली आणखीनच खुश होते. तर तोचपर्यंत इकडे प्रिया व अस्मिता या दोघींनी अर्जुन सायलीची अख्खी खोली पिंजून काढलेली असते. अर्जुनने रूममध्ये जेवढे काही फाईल्स ठेवलेले असतात त्यातली एक ना एक फाईल त्या दोघींनीही चाललेली असते. परंतु काही केल्या अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर त्या दोघींनाही भेटत नसतात आणि म्हणूनच त्या दोघीही खूप वैतागून गेलेले असतात. तर त्यानंतर अर्जुनच्या रूममधल्या सगळे काही ड्रॉवर्स, त्यानंतर छोटे छोटे कबर्ड्स त्यांनी चेक केलेले असतात. परंतु त्यांना एकाही फाईलमध्ये अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स भेटलेले नसतात. अस्मिता तिथे विचारते की तन्वी, अगं अर्जुन काही मूर्ख आहे का असं वरती पेपर ठेवायला? नक्कीच त्या दोघांनाही कुठे ना कुठे वेगळ्या ठिकाणी पेपर ठेवले असावेत, कदाचित ऑफिसमध्ये. तेव्हा प्रिया सांगते की नाही ग अस्मिता, ऑफिसमध्ये तो पेपर ठेवणारच नाहीत, कारण मागच्या वेळी ते पेपर माझ्या हाती लागले होते ना. परंतु ऐनवेळी ती माझ्या हातून सुटले आणि बाबांच्या पूर्णाचीचा ओरडा मला खावा लागला होता. परंतु मी आता हार नाही मानणार अस्मिता. त्या ना फाईलवरती इम्पॉर्टंट फाईल असं ना लेबल लावलेलं होतं. आपल्याला ती फाईल शोधून काढावी लागेल, आत्ता माझ्या लक्षात आलं. आणि तिथे अस्मिता प्रिया दोघीही पुन्हा तशी कुठली फाईल आहे का ते चेक करत असतात. आता अख्खं रूम पिंजून काढल्यानंतर देखील तशी कोणती फाईल मिळत नसल्याने प्रिया जाम वैतागलेली असते. आणि तिथे अस्मिता प्रियाला म्हणते की तन्वी, आपण तर कपाट अजून चेक केलेलं नाही आहे. आणि मूर्खासारखं अर्जुनही सायलीला पाहण्याच्या नादामध्ये ती फाईल जरी त्याने त्या लॉकरमध्ये ठेवली असली तरी देखील त्याला लॉक लावायचं तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो. आणि लॉकर लॉक नसल्याने आता प्रियाच्या हातात आयती संधी आलेली असते. अस्मिता सायलीचं कपाट पूर्ण चेक करते आणि प्रिया अर्जुनचं कपाट पूर्ण चेक करत असतानाच तिथे लॉकर उघडं राहिलेलं असतं. आणि ज्यावेळी प्रिया ते लॉकर ओपन करते त्याच वेळेस इम्पॉर्टंट फाईल प्रियाला भेटते. प्रिया आनंदाने तिथे अस्मिताला म्हणते की अस्मिता, हीच ती फाईल. आणि त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला सायलीची डायरी देखील असते. प्रिया व अस्मिता दोघेही ती फाईल आणि ती डायरी चेक करतात आणि आनंदाने उड्या मारायला लागतात,
कारण अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर त्यांच्या हाती लागलेले असतात. त्याचनंतर प्रिया व अस्मिता दोघेही सुभेदारांच्या समोर मोठा धमाका करायला सज्ज झालेले असतात. त्याचनंतर त्या दोघेही खालती येतात. तेव्हा तिथे त्या खालती येत असताना सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. रविराज प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. प्रिया ही नक्कीच अर्जुन सायलीच्या रूममध्ये गेली असावी, किंवा जर ती गेली तरी देखील तिचं तिथे नक्की काय काम होतं हे त्या दोघांनाही कळत नाही. घरातील सर्वच जण आता तिथे त्यांच्या दोघींच्याही समोर येतात. पूर्णाची, प्रताप, घरातील सर्वच जण त्या दोघींनाही जाब विचारत असतात की ते अर्जुन सायली त्यांच्या खोलीत नसताना तिथे कशासाठी गेल्या होत्या. तेव्हा प्रिया तिथे म्हणते की आजपर्यंत आम्ही तुम्हाला एक सत्य सांगण्याचा प्रयत्न केला की अर्जुन सायलीचं लग्न खोटं आहे, तरी देखील तुम्ही आमच्यावरती कसलाही विश्वास टाकला नाही. तुम्ही सतत सायली अर्जुनची बाजू घेत राहिलात. त्यावरती कल्पना म्हणते की हो, आणि आजही आमचा तुझ्या बोलण्यावरती तरी विश्वास नाहीच चैतन्वी. आणि तू कशासाठी अर्जुन सायली या दोघांच्याही खोलीमध्ये गेली होती. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्हा सर्वांना लवकरच कळेल. तेव्हा तिथे पूर्णाचीला प्रिया विचारते की पूर्णाची, तुला आठवतं का, मागच्या वेळेस मी अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन घरी पोहोचले होते आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलऐवजी एक वेगळीच फाईल मी घेऊन आले आहे असं सांगून तू माझ्या कानफाटात मारली होती. सर्वांच्या समोर तू माझं थोबाड फोडलं होतंस. आणि एवढंच नाही तर बाबाने देखील मला शिक्षा केली होती. त्यावेळी माझ्या हातून अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तर सुटले होते, परंतु आता ते पेपर्स माझ्या हाती आले आहेत. त्यावरती प्रताप तिथे प्रियाला म्हणतो की तू आता कोणतेही पेपर्स आमच्या समोर आणून नाचवशील आणि अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत असं समजून आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवायचा का, आणि कोणत्या कारणासाठी तुझ्यावरती विश्वास ठेवायचा. तिथे कल्पना पूर्णाचीला म्हणते की माझा ना या मुलीवरती अजिबात विश्वास नाही आहे. आता हिने आपल्या घरात पुन्हा वाद निर्माण करायला सुरुवात केली आहे. तर तिथे प्रतापही सांगतो की पूर्णाई, मागच्या वेळेस देखील अर्जुन सायलीचं नातं तोडण्यासाठी या मुलीने त्यांच्या घटस्फोट घडवून आणण्यासाठी त्या पेपरवरती खोट्या सह्या करून ते पेपर आपल्या घरी पाठवले होते. ही कोणत्या थराला उतरणारी मुलगी आहे हे चांगलंच माहिती आहे. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की मामा, माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा. हे अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचेच पेपर आहेत आणि हे आता आम्ही अर्जुनच्या रूममधून जाऊन शोधून काढले आहेत. त्यावरती चैतन्य मुद्दामच मध्यस्थी करतो आणि तो मुद्दामच म्हणतो की कशावरून, मागच्या वेळेस तू स्वतः घटस्फोटाचे पेपर आमच्या समोर दाखवले होतेस आणि त्यानंतर आमचा तसाच विश्वास बसला होता की सायली वहिनीनेच अर्जुनशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु खरी सूत्रधार तर तूच होतेस ना. त्यावरती अश्विनही म्हणतो की हो, आणि तन्वी, तू आता कितीही प्रयत्न केले ना तरी आमचा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. त्यामुळे तू जे सगळं काही आजच्या आनंदाच्या दिवशी विरजण टाकायचं ठरवलं आहेस ना, ते सगळं ना आता बंद कर, कारण आमच्या घरात कोणाचाही तुझ्यावरती विश्वास बसणार नाही आहे. तेव्हा तिथे अस्मिता म्हणते की अश्विन, तन्वीवरती तुझा अजिबात विश्वास नसेल, परंतु माझ्यावरती तरी असू शकतो ना, की माझ्यावरती देखील तुमचा विश्वास राहिलेला नाही आहे. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की तन्वी, आता तू आपल्या जाळ्यात अस्मिताला देखील ओढला आहे का? नाही म्हणजे आता तुझ्या संगतीत राहून ती देखील तुझ्यासारखी वागायला लागले आहे. तेव्हा प्रतापही म्हणतो की अस्मिता, तू ना तोंड बंद ठेव आणि तोंड जरा आवर. तू काय बोलतेस तुला तरी कळतं का? तू आमची मुलगी आहेस, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू, परंतु तन्वीने आधी जे काही कांड केलं आहे ते सगळं काही आपल्याला माहिती आहे. अर्जुन सायलीचं नातं तोडण्याचा त्या दोघांनी हिने प्रयत्न केला होता. आम्ही ती गोष्ट विसरलेलो नाही आहोत. तेव्हा प्रिया म्हणते की प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. हे अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचेच पेपर्स आहेत. आत्ता आम्ही त्यांच्या रूममध्ये जाऊन आम्ही ते पेपर्स शोधून काढले आहेत. तर चैतन्य देखील मुद्दाम मध्यस्थी करतो पुन्हा, आणि तो म्हणतो की कल्पना चैतन्य तिथे सांगतो की मावशी, काका, हिने मागच्या वेळेस देखील अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन एक वेगळीच फाईल आणून आपल्या सर्वांच्या समोर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत म्हणून ठेवली होती आणि आताही ती तेच करण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा अस्मिता सांगते की अजिबात नाही चैतन्य, आणि तू तर ना तोंड बंदच ठेव, कारण या सगळ्यामध्ये अर्जुनला साथ देणारा तू आहेस. तुमच्या सगळ्यांचा त्या सायलीवरती खूप जास्त विश्वास आहे ना, आणि तुमच्या सर्वांनाच त्या सायलीचा खूप जास्त पुळका देखील आहे. परंतु आता
जे सत्य आम्ही दाखवणार आहोत ना त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. आणि त्यानंतर अस्मिता पूर्णाजीच्या हाती ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आणि ती डायरी देखील देते. ज्यावेळी पूर्णाची तिथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सगळे काही पेपर्स चेक करते तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. कारण प्रिया तिथे सांगते की पूर्णाची, हे बघ, तू आईला हवं तर विचारू शकतेस, मी घराच्या बाहेर अजिबात केलेले नाही आहे आणि जरी घराच्या बाहेर पडले तरी मी नागराज काका किंवा माझ्या आईसोबतच घराच्या बाहेर पडलेले आहे. त्यामुळे ते 2 साक्षीदार इथे उपस्थित आहेत. त्याच्यावरती जो स्टॅम्प लागलेला आहे आणि जो शिक्का आहे तो अर्जुनच्या फर्मचा आहे. तुम्ही स्वतः बघू शकता की ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अर्जुनने स्वतः तयार केलेले आहेत. त्या दोघांच्या सह्या देखील त्याच्यावरती आहेत. आणि ही डायरी तर सायली दररोज लिहायची. याच्यामुळे तुम्हाला सत्य काय ते कळेल. या सगळ्यांमध्ये माझा काडीचाही हात नाही आहे. पूर्णाचीला मोठा धक्का बसलेला असतो. ती अगदी कोलमडून जाते. घरातील सर्वजण तिला सावरण्याचा प्रयत्न करतात. त्याचनंतर अश्विन, त्याचबरोबर प्रताप, कल्पना, प्रतिमा, रविराज, ते सर्वच जण एक एक करत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आणि त्याचबरोबर सायलीने लिहिलेली डायरी, ज्यामध्ये सायलीने स्वतः प्रेमाची कबुली दिलेली होती, ते सगळं काही ते बाकीचे जे घरात उपस्थित असतात ते देखील चेक करतात. आणि त्यांना देखील तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. प्रिया तिथे म्हणायला लागते की बाबा, मामा, मामी, तुमचा माझ्या बोलण्यावरती कसलाही विश्वास नव्हता ना, परंतु आता सत्य तर तुमच्या समोर आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहेत हे. आता तुम्हाला कळतंय का की अर्जुन सायलीने तुमची किती मोठी फसवणूक केली आहे. आणि खरं सत्य तर हे आहे की आज अर्जुन सायली डिनर डेटला गेलेले नाही आहेत, तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, त्यांचे जे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट ठरलं होतं ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी पुढे वाढवलं आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्ट का वाढवलं आहे माहिती आहे का? कारण या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते पूर्वी एकमेकांना जरी ओळखत नसते तरी या 1.5 वर्षांमध्ये त्यांनी एकमेकांना चांगलं ओळखलं आहे आणि त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. म्हणूनच आज एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी ते दोघंही कॅफे यार्डला गेले आहेत. तेव्हा तिथे कल्पना, प्रताप, रविराजांना मोठा शॉक बसलेला असतो. नागराज मनोमन विचार करतो की वा, क्या बात है प्रिया, मला वाटत होतं की तू सगळे फ्लॉप प्लॅन बनवतेस, परंतु नाही, खूप जास्त शातीर निघालीस तू तर. अस्मिता तिथे म्हणते की ममा, डॅड, रविराज काका, पूर्णाजी, आता या सगळ्यांमध्ये अर्जुन सायलीची साथ देणारे दोघेही आपल्या घरात उपस्थित आहेत. एक म्हणजे ही कुसुम आणि दुसरा आपल्याच घरचा चैतन्य. तेव्हा ते सर्वजण धक्क्याने त्या दोघांकडेच पाहायला लागतात. चैतन्य व कुसुम या दोघांचीही बोलती बंद झालेली असते. दोघेही घाबरून गेलेले असतात. पूर्णाची धक्क्याने उठते आणि चैतन्यकडे जाते आणि ती त्याला जा विचारते की चैतन्य, तन्वी आणि अस्मिता दोघेही ज्या काही सांगतायत ते अगदी बरोबर आहे का? चैतन्य, मला उत्तर हवं आहे, तेही तुझ्याच सोंडून. चैतन्य मान खालती घालून बसलेला असतो. कारण आता प्रिया अस्मिताने पुराव्यासकट अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्यात सामील त्यांची साथ देणारं चैतन्य आहे हे देखील घरातल्या सर्वांनाच समजलेलं असतं. कल्पना तिथे कुसुमला विचारते, कुसुमताई, तुम्ही मला सांगा, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अर्जुन सायली हे सगळं करत होते तेही तुमच्या संमतीने. तुम्हाला हे सगळं मान्य होतं का? तेव्हा तिथे दोघेही काहीच बोलत नसतात. पूर्णाची व कल्पना दोघेही इतक्या भडकतात की ते म्हणतात की आत्ताच्या आत्ता तुमच्या तोंडून आम्हाला उत्तर हवं आहे चैतन्य, नाहीतर. तेव्हा चैतन्य सांगतो की हो पूर्णाची. चैतन्य अगदी गांगरून गेलेला असतो. अखेर सत्य उलगडलेलं असतं. त्याच्या तोंडूनच प्रियाने सत्य वधवून घेतलेलं असतं. चैतन्य तिथे पूर्णाजीला सांगतो की हो, अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच होतं. 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तेव्हा तिथे कुसुमताई सांगते की कल्पनाताई, खरं तर मला माफ करा, हे सगळं करण्याचा चुकीचा हेतू नव्हता. सायली अर्जुनच्या फर्ममध्ये काम करत होते. मधुभाऊ आमचे खुनाच्या केसमध्ये अडकले होते आणि त्यांना सोडवण्यासाठी सायलीजवळ कसलीही फी नव्हती. आणि त्याच वेळी अर्जुन सरांनी सायलीसमोर एक डील ठेवली. अर्जुन सरांनी सांगितलं की 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असेल आणि त्यात सायलीला 1 रुपयाही अर्जुनचे द्यायची गरज नाही पडणार आणि अर्जुन त्याच्या बदल्यात मधुभाऊंची जेलबाहेर सुटका करेल. परंतु या सगळ्यांमध्ये एकट्या सायलीची काहीही चूक नव्हती. खरं तर सायली खूप साऱ्या वकिलांना भेटत होती, परंतु अर्जुन सरांनी हा प्रस्ताव
स्वतःच्या तोंडून सायलीच्या समोर ठेवला होता। तेव्हा चैतन्यही म्हणतो की हो पूर्णाची, हे सगळं अर्जुनने स्वतः ठरवलं होतं। म्हणजे सायली सुरुवातीला तर नाहीच म्हणाली होती, परंतु मधुभाऊंना सोडवण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तिलाही अर्जुनसोबत लग्न करण्याचा तो निर्णय घ्यावा लागला। प्रिया तिथे पूर्णाची रविराजांना म्हणते की बघा पूर्णाची, बाबा, मामा, मामी, तुम्ही देखील पाहताय ना की आजपर्यंत फक्त सायली अर्जुनच नाही तर या दोघांनाही आपल्यासोबत या घरात राहून आपलीच किती मोठी फसवणूक केली आहे। यांनी अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नामध्ये त्यांची साथ दिली। कल्पना तर आता खूप रडायला लागलेली असते। प्रताप, घरातील सर्वांनाच अर्जुनच्या या वागण्याचा खूप जास्त राग आलेला असतो। ते खूप जास्त तिरस्कार करायला लागलेले असतात त्या दोघांचा। गेल्या 1.5 वर्षांमध्ये सगळे काही सायलीने त्यांच्या परिवारासाठी जे काही केलेले असतं ते सगळे विसरून सायलीबाबत सर्वांच्या मनात फक्त आणि फक्त तिरस्कार साठलेला असतो। प्रिया तिथे म्हणायला लागते की पाहताय ना बाबा, तुम्हाला वाटत होतं सतत की मी सतत काही ना काही कुरघोड्या करत असते, सायलीच्या विरोधात कारस्थानं करत असते, ते तिला त्रास देण्यासाठीच चाललेलं असतं माझं, हो ना कल्पना मामी? तू तर माझ्यावरती किती सतत ओरडायची की सायलीला मी मुद्दाम त्रास देते आहे। त्यामागचं खरं कारण हे होतं, कारण मला चांगलं माहिती होतं की अर्जुन सायली खोटे नवरा बायको आहेत आणि ते खोटं वागून आपल्या सर्वांची फसवणूक करतायत। मी खूप सारे प्रयत्न केले होते त्यांच्या खोट्या लग्नाचे सत्य सर्वांच्या समोर घेऊन येण्यासाठी, परंतु माझा प्रत्येक प्लॅन त्या दोघांनीही फ्लॉप केला। प्रत्येक डाव माझा हाणून पाडत आले ते। अर्जुनने माझी किती मोठी फसवणूक केली। ऐन साखरपुड्याच्या दिवशी तो त्या सायलीसोबत लग्न करून आला होता। मी त्यावेळी त्यांचं नातं मनापासून स्वीकारण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि काही दिवसांनीच मला एक सत्य समजलं की अर्जुन सायलीचं लग्न खोटं आहे आणि तेच मी अस्मिताला देखील सांगितलं। अस्मिता ही म्हणते की हो ममा डॅड, अर्जुन आणि सायली दोघेही ज्यावेळी रूममध्ये असायचे ना ते एकदम अनोळखी असल्यासारखे वागायचे। अर्जुन तर सायलीला अहोजाहो करत असायचा आणि तुम्ही कित्येक वेळा तर पाहिलं होतं की सायली पूर्वी खाली झोपायची आणि अर्जुन तिच्या बेडवरती असायचा। तेव्हा तिथे प्रताप म्हणतो की हो अगदी बरोबर आहे। त्याचनंतर पुढे अस्मिता सांगते की आणि ममाने देखील मध्यंतरी काळामध्ये अर्जुन सायलीला पाहिलं होतं की अर्जुन आणि सायली दोघेही बेडवरती झोपले होते, परंतु त्या दोघांच्याही मध्ये उशा लावलेल्या होत्या। असं का केलं असावं त्यांनी? असं जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्नच केला नाही, कारण त्या दोघांच्या खोट्या लग्नाच्या नाटकाच्या प्रेमामध्ये तुम्ही अगदी आंधळे झाला होतात। त्यांनी तुमची फसवणूक तर केली। मला ना पूर्वीपासूनच त्या सायलीचा खूप जास्त राग येत होता। तेव्हा तिथे पूर्णाची मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ, तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? तेव्हा चैतन्य व कुसुमताई दोघेही पुढाकार घेतात आणि ते दोघेही सांगतात की नाही, मधुभाऊंना याबद्दल काहीच माहिती नव्हतं। जसं तुम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर शॉक बसला आहे तसंच त्यांनाही बसला असावा, कारण त्यांना सोडवण्यासाठीच सायलीने हे सगळं केलं होतं। तेव्हा तिथे कल्पना खूपच चिडलेली असते। ती रडतच म्हणायला लागते की अर्जुन सायलीने आपल्या सर्वांचा खूप मोठा विश्वासघात केला आहे पूर्णाई। त्याने एकदाही आपल्या मनाचा, आपण त्यांना लावलेल्या मायेचा, जिव्हाळ्याचा, प्रेमाचा कसलाच विचार नाही केला। आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी तो विश्वास तोडला आहे। मी आता एक निर्णय घेतला आहे पूर्णाई, सायली इथून पुढे या घरात राहणार नाही। तेव्हा प्रिया खूप खुश झालेली असते। पूर्णाची तिथे म्हणते की हो, आणि आता प्रतिमेला दिलेलं वचन देखील पूर्ण होणार आहे। प्रतिमा, मी तुला वचन दिलं होतं ना की तुझी मुलगी सून बनून या घरात येईल, ती अर्जुनची पत्नी म्हणून या घरात येईल। आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे, कारण आता आम्हाला सत्य कळलं आहे की सायली अर्जुनची खरी बायको नाही आहे। त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तेही 1 वर्षाचं, परंतु आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं आहे। ते कॉन्ट्रॅक्ट केव्हाच संपले आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार सायली या घरात राहू शकत नाही। त्यामुळे मी उद्याच्या उद्या अर्जुनसोबत तन्वीच्या लग्नाची अनाउन्समेंट करणार आहे। प्रिया खूपच खुश झालेली असते, तिच्यासाठी तो आनंदाचा दिवस असतो। परंतु अर्जुन सायलीच्या नात्यावरती आता मोठं विघ्न आलेलं असतं। आता कुठे त्यांचं नातं फुलायला सुरुवात झालेली असते, त्यांचं नातं आत्ताच जुळलेलं असतं, परंतु ज्यावेळी अर्जुन सायली घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळाच सरप्राईज, एक वेगळाच धक्का असतो। आता अर्जुन सायलीशीच लग्न करण्याचा हट्ट धरून बसेल का? त्यानंतर तो प्रियाशी लग्न करायला तयार होईल का? आता पुन्हा एकदा सायली अर्जुन अगदी थाटात लग्न करून एकत्र कसे येणार ते आपण पुढील भागात नक्की